मित्रांनो नमस्कार. कोकणचो आम्ही त्या चॅनल आपलं पुन्हा स्वागत आहे. तर सर्वप्रथम आपणा सगळ्यास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो मी राहतो रामजीनगर या ठिकाणी, पितांबर रामजीनगर भटवाडी या ठिकाणी राहतो. तर या ठिकाणी असलेल्या समित्र क्रीडा मंडळ यावर्षी दिवाळी निमित्त सिंधुदुर्ग किल्लाचं प्रतिकृती तयार केली आहे. कशा प्रकारे आपण जाऊन ती बघणार आहे. खरा प्रश्न तर मला हा आहे ना, कारण मी जेव्हा कोकणामध्ये सिंधुदुर्ग किल्ला बघायला गेलो होतो, चारी बाजूने समुद्र आहे आणि मधोमध किल्ला आहे, तेव्हा मला स्वतःला प्रश्न पडला की छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ला कसा बांधला. कारण जेव्हा कोणती टेक्नॉलॉजी नव्हती एवढी, तरी पण ज्या प्रकारे किल्ल्याची तटबंदी आहे ना, ती बघूनच वाटतं की कशा प्रकारे बांधला असेल. तर कोणताही नव्हे आपण चाललोय समित्र क्रीडा मंडळ या ठिकाणी प्रतिकृती बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला बघायला. चला जाऊया. आपल्या समोर राजेश जाधव यांनी हा किल्ला साकारलाय, सिंधुदुर्ग किल्ला. त्यांच्या आपण जाणूया कशा प्रकारे आणि किती दिवस लागले. दादा काय सांगाल या किल्ल्याबद्दल आपण? किल्ला आमच्या मंडळामध्ये समित्र क्रीडा मंडळामध्ये लहान मुलं बनवत होती यावर्षी आणि थोडंफार मी घरी काम असल्यामुळे मला इकडे लक्ष देता आलं नव्हतं. नंतर मी थोड्या दिवसांनी इकडे आल्यानंतर बघितल्यानंतर मुलांनी जो किल्ला बनवला होता त्यामध्ये थोडंफार आकारामध्ये फेरबदल करण्याची आवश्यकता होती. नंतर मी त्यांना बोललो की आपण थोडासा या किल्ल्यामध्ये फेरबदल करूया, कारण की सिंधुदुर्गाचा तुम्ही जो पाया बनवला तो थोडासा चुकीचा वाटत होता. मग त्यांना ती थोडी मदत करून दिली आणि त्यांना थोडासा हातभार लावला मदतीसाठी. आणि हा 2 दिवसामध्ये पूर्ण किल्ल्याचं बांधकाम आम्ही पूर्ण करून घेतलं आहे लहान मुलांकडून. हे सर्व काम लहान मुलांचं आहे. आम्ही फक्त थोडीशी आयडिया दिलेली आहे कुठे कुठे काय द्यायचं. आम्ही प्रत्यक्षात काही तिथं विजिट केली नाही किल्ल्याला, पण थोडंफार गुगलवरून सर्च मारून आम्ही हा किल्ला बनवलेला आहे. आता हा किल्ला बांधण्याचा हेतू म्हणजे कसं आहे, आपला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो आपला हे होतं जलमार्ग होता, तिथं आपलं वर्चस्व कमी होतं आणि तो आपल्याला जास्त वाढवायचा होता. त्यासाठी महाराजांनी काही ठिकाणी किल्ले बांधण्याचं काम हाती घेतलं. जंजिरा होता तो आपल्या ताब्यात नसल्यामुळे थोडाफार फरक पडत होता. तर महाराजांच्या निदर्शनात मालवण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला एक असा खडक मिळाला. त्या खडकाचं नाव होतं मोरंब्याचा धोंडा. असा एक खडक होता समुद्रामध्ये आणि त्या खडकामध्ये कसं एक गणेशाची मूर्ती कोरलेली होती, चंद्रसूर्याची मूर्ती कोरली होती आणि एक शिवलिंग असं कोरलं होतं. तिथे माणसं पूजा करायची, गोड्या पाण्याचं बी ठिकाण चांगलं होतं. तर मग महाराजांना ती जागा चांगल्या प्रकारे आवडली असल्यामुळे महाराज बोलले की आपण इथंच किल्ला बांधूया, जेणेकरून पोर्तुगीज किंवा इंग्रज आहेत त्यांच्यावरती आपल्याला ताबा मिळवता येईल. ह्या हेतूने हा सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम महाराजांनी हाती घेतलं आणि ह्या बांधकामासाठी 500 बेलदार म्हणजे पाथरवडे आणि 200 लोहार लागले. परत 100 गोवेकर पोर्तुगीजांची पण मदत घेतली. परत 3000 मजूर लागले आणि जास्तीत जास्त म्हणजे हे 3 वर्षामध्ये महाराजांनी हा किल्ला त्या टायमाला पूर्ण केलेला आहे. आणि नंतरच्या काळामध्ये महाराजांच्या नंतर या किल्ल्याचं वारसा म्हणजे आपला वारण्याचा तहामध्ये ह्याचा महत्त्व आहे खूप, कारण की ताराराणी कोल्हापूर सांभाळायचं पूर्ण महाराष्ट्र आणि शाहू महाराज नंतर आल्यानंतर त्यांच्यामध्ये आपसामध्ये युद्ध व्हायले. यामध्ये आपल्या मराठ्यांचं जास्त नुकसान असल्यामुळे वारण्याचा तह करण्यात आला. त्या तहानुसार वारण्याच्या त्या साईडचे जे प्रदेश होता पूर्ण सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर ते रत्नागिरी, मालवण हा पट्टा पूर्ण ताराबाईंच्या हाती गेला आणि वारण्याच्या उत्तर म्हणजे पूर्वेचा कोकणा साईडचा पूर्ण प्रदेश म्हणजे पुणा सात हे साईड हा शाहू महाराजांच्या. अशा 2 गाद्या त्या टायमात तयार झाल्या, एक कोल्हापूरची गादी आणि एक सातारची गादी. त्यानंतरचा इतिहास ह्या किल्ल्याबद्दल त्या मराठ्यांच्या इतिहासानंतर किल्ला परत इंग्रजांच्या ताब्यात गेला. अशा प्रकारे ह्या किल्ल्याचा सामूहिक असा इतिहास मी तुम्हाला सांगत आहे. जितकं माहिती होतं तितकं सांगत नाही. आणि ही सर्व कला आहे ही आमच्या मंडळातल्या लहान मुलांची. अजून एक महत्त्वाचा प्रश्न की दिवाळी सुट्टीमध्ये खूप लहान मुलं मी बघतो खूप ठिकाणी किल्ला बनवतात, त्यामागचं महत्त्व काय? किल्ल्याचं एक उद्दिष्ट कसं असतं, आपण हा आनंदाचा उत्सव असल्यामुळे ज्या पद्धतीने आपण आनंद उत्सव या आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा करतो किंवा पूर्ण भारतामध्ये साजरा करतो,
त्या उत्सवामध्ये कुठेतरी शिवाजी महाराजांचा मोलाचा हात आहे आणि तो हात आपण त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या संकल्पनेतून आपण साजरा करावा आपण अशी तरी माझी इच्छा आहे. आणि ही परंपरा आपल्या महाराष्ट्राने जपून ठेवली आहे महाराष्ट्राने. त्याबद्दल मला असं महाराष्ट्राचा गर्व आहे की आपण दिवाळीमध्ये गड किल्ले आपण बांधतो आणि महाराजांना एक चांगली वंदना देतो. समित क्रीडा मंडळाने किती वर्ष आहे असे किल्ले बनवण्याचं? हे आतापर्यंत आम्ही जेव्हा आमचं ट्रॅकिंग ग्रुप चालू केल्यानंतर आम्ही दुर्ग सफर एक ट्रॅकिंग ग्रुप आम्ही मंडळाच्या मार्फत चालू केला. त्या ट्रॅकिंग ग्रुपनंतर आम्ही असं कमसे कम 50-60 किल्ले आम्ही पाहिल्यानंतर आमच्या असं वाटलं आम्हाला की आपण आपले किल्ले आपण लहान लहान मुलं मंडळामध्ये त्यांना आपलं नेता येत नाही किंवा बायका आहेत आपल्याला नेता येत नाही महिला मंडळ, तर आपण ते किल्ले आपण मंडळामध्येच आपण बनवूया जेणेकरून त्यांना दाखवता येईल. आता आम्ही फर्स्ट टाईम आम्ही लॉकडाऊन नंतर राजगड तोरणा केला होता, तो आम्ही साकारला. नंतर आम्ही मुरुड जंजिरा साकारला, त्यानंतर प्रतापगड साकारला, त्यानंतर आता हा सिंधुदुर्ग साकारतोय. अजून पुढे दरवर्षी आम्ही नवीन नवीन किल्ले आम्ही इथं बांधण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल दादा. थँक्यू दादा. मित्रांनो, दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी लहान लहान मुलं असे मातीचे किल्ले बनवत असतात. यामागे मुख्य उद्दिष्ट असतं की येणाऱ्या पिढीला आपला इतिहास कळावा, आपली संस्कृती कळावी. ह्याच्या मागचा मुख्य कारण आहे. तसेच आपण आपले येणारे सण हे जोपासले जावे की पुढे ते चालावे, यामागे मुख्य उद्दिष्ट असतं. आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.